नमस्कार, माझं नाव आज्ञा आणि आज मी द सिनेमन किचन म्हणून ब्रँड आहे ह्याचे प्रोडक्ट्सचे मी रिव्ह्यू देणार आहे. सो मी 3 प्रोडक्ट्स घेतले आहेत. फ्लॉलेस कुकीज आहेत, हे आल्मंड कुकीज आहेत आणि ह्याच्याबरोबर मी फज करून आहे ह्या लोकांचं. सो हे मी ट्राय करणार आहे. आणि मी आणखीन एक मागवलं आहे, ते आहे मेथी मिलेट क्रॅकर. सो हे 3 प्रोडक्ट्स मी खाऊन बघणार आहे की कशी खरंच लागतात. तर स्टार्टिंगला मी बघते की हे खूप क्रेज होतं, खूप लोकांना बघितलं आहे हे खाताना. सो लेट्स रिव्ह्यू. आणि काही मला हेल्थ कन्सर्न्स आहेत ज्याच्यामुळे मी केक खाऊ नाही शकत आहे आणि बेकरी प्रोडक्ट्स, मिल्क प्रोडक्ट्स काहीच खाऊ नाही शकत आहे. पण लेट्स ट्राय. मला काहीतरी हेल्दी ऑप्शन हवा होता. सो हे ह्यांचं पॅकेज ओपन केलं आहे. ह्यांचं प्रोडक्ट हे फज आहे आणि हे या क्वांटिटीमध्ये मिळते. सो फर्स्ट बाईट. मस्त आहे. मी ॲक्च्युली फज खाल्लं नव्हतं कधी, ब्राउनी खाल्ली होती आणि हे मला खूप आवडलं. खूप छान आहे खरंच. नक्की ट्राय करा तुम्ही जर तुम्हाला काहीतरी हेल्दी ऑप्शन हवा असेल. सो ह्यात ॲक्च्युली काय आहे हे सांगते. ह्यात आल्मंड बटर आहे, डार्क चॉकलेट आहे, डेट्स आहेत आणि आपलं होममेड हेझलनट आहे. सो आय रिअली लाईक इट. खूप छान. प्लीज तुम्ही हे प्रोडक्ट मुंबईमध्ये सुद्धा आणा आणि झोमॅटोवर माझ्या इथे अवेलेबल नाही आहे. सो प्लीज जर तुम्ही ट्राय करत असतील तर ह्या लोकांचे प्रोडक्ट्स आणि तुमची जर फ्रँचायझी असेल, ओपन होत असेल तर प्लीज तसं पोस्ट करा. खूप यम्मी आहे आणि खूप चांगलं आहे. रिअली लाईक इट. मग मी जाते ह्या लोकांची कुकीज खायला. लाईक मी एवढी फॅन नाही आहे कुकीजची वगैरे, पण खाऊन मी हार्ड अँड सिक्स खूप खाल्लं आहे. हार्ड अँड सिक्स बिस्किट खूप खाल्लं आहे. बिस्किट किंवा कुकी जे काय म्हणत असतील ते. आम्ही लहानपणापासून बिस्किटच म्हटलं आहे त्याला. सो बस. आणि ह्या लोकांनी ओपनिंग पण खूप चांगली ठेवली आहे की आपण हाताने ओपन करू शकतो. कुकीज जरा आय गेस डॅमेज झाले आहेत बिकॉज ह्या लोकांचं प्रोडक्ट दिल्लीवरून विरारला आलं आहे. सो लिटरली चुरा झाला आहे कुकीजचा. झोमॅटोने इथे पण डिलिव्हर केला पाहिजे खरं तर. लेट्स सी फर्स्ट बाईट. ह्यात फक्त बेकिंग सोडा घातला आहे. बाकीचं जे काही इन्ग्रेडियंट्स आहेत हे खूप नॅचरल आहेत. फक्त ह्यांच्या प्रोडक्टवर पण सेम लिहिलं आहे, नॅचरल आहे ह्यांचे प्रोडक्ट्स. परत एक बाईट. नाईस. बाकीचा चुरा मी नंतर खाईन किंवा मला परत याची कुकी बनवायला लागेल. बस खाली नको पडूस. ओके. मी लिटरली असंच खाते पडून पडलेलं. काय नाही, मला जरा सवय आहे ह्याची खायची. सॉरी. ओके. मग येते क्रॅकर्सकडे. ह्यांचे हे मेथी मिलेट क्रॅकर आहेत आणि ह्यात ज्वारीचं पीठ आहे आणि इंडियन स्पाइस मिक्स आहे. वेगन आहे, ग्लुटन फ्री आहे आणि ह्यांच्या कोणत्याच प्रोडक्ट्समध्ये प्रिझर्वेटिव्ज ॲड केले नाही आहे. म्हणून हे प्रोडक्ट्सची शेल्फ लाईफ खूप कमी असते बेसिकली. आपले सॉसेस आणि काही प्रोडक्ट्स लिटरली वर्ष चालतात. सो इट्स नॉट गुड. झिपलॉकवालं पॅकेज आहे आणि खूप मस्त आहे.
लिटरली मेथीचा खूप छान वास येतोय. आणि क्रॅकर्स, मी हे क्रॅकर्ससुद्धा फर्स्ट टाईम खाते. मी आधी रागीचे क्रॅकर्स खाल्लेले आय थिंक, जे बेसिकली डीमार्टमध्ये वगैरे मिळतात. सो मी हे फर्स्ट टाईम खाते मेथीचे. नाईस, कडू नाही लागत आहे अजिबात आणि स्पायसी पण नाही आहे इतकं. स्पाइस टॉलरेट करू शकतो इतकं आहे ते. आणि ह्यात कोकोनट ऑइल आहे, सॉल्ट आहे, पॅप्रिका आहे, अमरनाथ आणि ज्वारीचा पीठ आहे, अजवाईन, कस्तुरी मेथी, एवढेच प्रोडक्ट्सचं घालून ह्या लोकांनी क्रॅकर बनवलं आहे. वन मोर बाईट ऑफ दिस, मला खूप आवडलं आहे. आणि या सगळ्यांपैकी मला सगळ्यात जास्त आवडलं ते ओ फजचं ब्राउनी, ओ फज आवडलं आहे. सो मी ह्याची लिंक सगळ्यांची डिस्क्रिप्शनमध्ये टाकते. सो जरूर हा तुम्ही प्रॉडक्ट घ्या. आणि बेसिकली ज्यांना हेल्थ कन्सर्न्स आहेत, खाऊ नाही शकत, ट्राय टू प्रिफर इट इन दिस. खूप छान लागतं आहे, मला खूप आवडलं खरंच. आणि प्लीज द सिनेमन किचन, आमच्या इथे पण तुम्ही एक तुमचं काढा, शॉप ओपन करा. कांट स्टॉप इटिंग इट. मी तर दररोज येईन, तुमची दररोजची कस्टमर होईन मी. थँक्यू सो मच फॉर दिस. खरंच मी आता कुकी खाते उरलेली. आणि ह्यात ना चॉकलेट, डार्क चॉकलेटचं असे क्यूब्स ठेवलेले आहेत. डार्क चॉकलेट माझ्यासाठी चांगलं आहे, सो आय कॅन ईट चॉकलेट. आणि मी माझ्या हेल्थ अपडेटवर सध्या बाहेरचं खाणं पण बंद केलं आहे. आणि मी बाहेर सध्या जातच नाही की मला खावंसं वाटेल काय. आणि माझे क्रेविंगसुद्धा स्टॉप झाले. सो थँक्यू फॉर माय हेल्थ इश्यू, की मला काही गोष्टी कंट्रोल करायला लागल्या. बिकॉज नाही तर मी खूप खायची बाहेरचं, सवय खूप लागलेली, विच इज रिअली बॅड. कंटिन्युअसली बाहेरचं खायची, कंट्रोल नाही होत होता, मग हेल्थ इश्यूज झाले. बट बिकॉज ऑफ दॅट आय एम नाव इन कंट्रोल. हेल्थवर जास्त फोकस आहे, माझ्या डाएटवर जास्त फोकस आहे माझं करंटली. माझ्या लाईफ अपडेटबद्दल जर सांगायचं झालं तर खूप घरातलंच खाते शक्यतो. आणि जर बाहेर मला काय वाटलं खावंसं तर आय हॅड ऑप्शन्स आहेत. तर मी डोसा, इडली, सांबार एवढं खाऊ शकते. इवन मी ब्रेडसुद्धा खात नाही आहे, बिकॉज ब्रेडमध्ये अगेन आलं शुगर कंटेंट, जे चांगलं नाही आहे माझ्यासाठी. सो मी जेव्हा कम्प्लिटली रिकवर होईन माझ्या हेल्थ रिगार्डिंग, तेव्हा मी एकदा सांगेन की मला नक्की काय झालं होतं. पण फॉर सर्टन रिझन्स मला ते पर्सनल ठेवायचं आहे. आय डोंट वॉन्ट टू लेट अदर्स नो, बस बाकी काही नाही. आणि प्लीज हे इथे येऊ दे, जेणेकरून मला हे तुटलेलं कुकीज नाही मिळणार. आणि झोमॅटोवर पण हे अवेलेबल नाही आहे. सो प्लीज तुम्ही या इथे लवकर. चलो, सो थँक्यू सो मच. माझा आजचा व्हिडिओ इथेच मी संपवते. पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.